विधानसभा निवडणुकीची मतदान जे आजच्या दिवसातलं ते पार पडलेलं आहे। साधारण 57% वरती आता या क्षणापर्यंतची आकडेवारी जी ती मतदानाच्या संदर्भात पुढे आली आहे। पण आता वेगवेगळे एक्झिट पोल मधले अंदाज समोर येताना दिसत आहेत। दिल्लीत भाजपला साधारण जर आपण लक्षात घेतलं तर भाजपला 35 ते 40 जागा मिळू शकतात आणि आम आदमी पार्टीला 32 ते 37 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। यात काँग्रेस मात्र कुठेही दिसून येत नाहीये। चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये भाजप 39 ते 44 जागा आणि आम आदमी पार्टीला 25 ते 28 जागा दिसत आहेत। चाणक्यच्या पोलनुसार काँग्रेसला केवळ आणि केवळ 2 ते 3 जागा जाण्याची शक्यता आहे। चाणक्यच्या पोलमध्ये भाजपची आघाडी दिसते तर पोल डायरीच्या पोलमध्ये भाजपला थेट 42 ते 50 जागाचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। तर आम आदमी पार्टीला जर आपण लक्षात घेतलं तर 35 ते 40, काँग्रेसला 1। चला अधिक बोलूया त्याबद्दल। आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, एक्झिट पोलचे अंदाज समोर येताना दिसत आहेत पण बहुतांशी अंदाजांमध्ये भाजप आघाडीवर असल्याचं दिसून येतंय। काय सांगशील याबद्दल? विशाल बरोबर आहे। जर बघितलं आपण तर खास करून ज्या पद्धतीचे पोल येत आहे, विविध वृत्तवाहिनीचे पोल आपल्याला पुढे येताना पाहायला मिळत आहे आणि त्यामध्ये सध्या तरी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या एक हाती सत्ता येण्याची अशा प्रकारचे स्पष्ट संकेत या एक्झिट पोलमध्ये येत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं संपूर्ण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये ज्या पद्धतीने दावा केला जात होता की निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल आणि त्याच पद्धतीचे रिझल्ट येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सोबतच जर बघितलं दुसरीकडे आम आदमी पक्षाने देखील अशाच प्रकारचा दावा केला आहे। त्यांचीही जी लढाई आहे विधानसभेची ती निश्चितपणे तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री होतील असंही आम आदमी पक्ष सांगतंय। आणि ज्या पद्धतीने एक्झिट पोल होते का त्यामध्ये जर काही जर बघितले काही वृत्तवाहिनींचे जे एक्झिट पोल आहे, पोल ऑफ पोल जर आपण बघितलं आपल्या न्यूज 18 लोकमतवर जे पोल ऑफ पोल सुरू आहे त्यामध्ये जर बघितलं आपण तर काही वृत्तवाहिन्या ह्या आम आदमी पक्षाच्या हाती सत्ता येईल अशा प्रकारे बोललं जात आहे। 35 हा जो आकडा आहे हा इथे 35 जो आकडा आहे साधारणतः तो 36 आकडा असेल तो इथे मॅजिक नंबर असेल ज्याला बहुमताचा आकडा असं संबोधलं जातं। 70 जागा या दिल्ली विधानसभेमध्ये आहे आणि आज त्याचं मतदान पार पडलेलं आहे। विशाल, पण यामध्ये काटेकी टक्कर असं म्हणत असताना काँग्रेस मात्र कुठेच यामध्ये दिसून येत नाही। म्हणजे काँग्रेस खातं खोलणार यामध्ये केवळ 2 किंवा 1 अशाच जागा एक्झिट पोलमध्ये समोर येत आहेत। प्रशांत, बरोबर आहे विशाल, ज्या पद्धतीनं ही जी लढाई होती ही पहिलीपासूनच भारतीय जनता पक्ष विरुद्ध आम आदमी पक्षाची होती आणि त्याच्यामध्ये जर बघितलं गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील काँग्रेसला एकही उमेदवार विजयी करता आला नाही। पण यावेळी ज्या पद्धतीनं पोल येत आहे त्या पोलमध्ये जर बघितलं आपण साधारणतः 1 ते 2 जागा या काँग्रेसला दिल्या दाखवल्या जात आहे। काँग्रेसने ज्या पद्धतीने तयारी केली होती त्या तयारीवरून निश्चित होतं की साधारणतः मताची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न आहे। गेल्या वेळेस विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळेस निवडणूक झाली होती त्यावेळेस साधारणतः त्यांना 5% मतं मिळाली होती। 5% मताची टक्केवारी जी आकडेवारी आहे त्यांना 12% पर्यंत न्यायची होती आणि त्याच्यामुळे होऊ शकतं याचा फायदा निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला होण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की साधारणतः जर काँग्रेसला यामध्ये जागा मिळत असेल तर यातून कुठेतरी एक मोठं चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे। आणि जे गेल्या वेळेस विधानसभा निवडणुकीमध्ये भोपळा देखील फोडू न शकणारी काँग्रेस यावेळी निश्चितपणे भोपळा फोडते का, शून्याचा आकडा देखील पार करते का आणि काही जागांवरती विजय होते का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। विशाल, प्रशांत, दुसरा महत्त्वाचा मुद्दा या सगळ्याच्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर म्हणजे जशी एक्झिट पोलची आकडेवारी समोर येताना दिसते म्हणजे आम आदमी पार्टी पिछाडीवर दिसते, तसं जर खरंच काही मतमोजणीच्या दिवशी समोर आलं तर मध्यंतरीच्या कालावधीत ज्या काही घडामोडी आम आदमी पार्टीच्या संदर्भात घडल्या त्याचा हा परिणाम म्हणायचा का? बरोबर, त्या संदर्भात असं म्हणावं लागेल आपल्याला की हा निश्चितपणे परिणाम असण्याची शक्यता आहे। कारण की दरम्यानच्या काळामध्ये मनीष सिसोदिया असो, संजय सिंग असो, त्यानंतर खुद्द अरविंद केजरीवाल असो यांना तुरुंगाची हवा खावी लागली होती आणि त्यामुळे त्याचा निश्चित परिणाम जो भ्रष्टाचार मुक्त राज्याची घोषणा करत होती त्यामध्ये निश्चितप्रमाणे भ्रष्टाचार झाला असा भारतीय जनता पक्षाचा दावा होता। आणि त्यांनी निश्चितपणे संपूर्ण विधानसभा प्रचारादरम्यान शीश महल जो अरविंद केजरीवाल यांचं मुख्यमंत्री निवासस्थान होतं त्याचा उल्लेख केला आणि त्या संदर्भात हा प्रमुख मुद्दा होता। ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस ज्या दिल्लीत 4 विधानसभामध्ये प्रचार करण्यासाठी आले होते त्यावेळी देखील त्यांनी शीशमहालाचाच उल्लेख केला होता। त्यामुळे प्रचाराची धार आणि त्याचं केंद्र देखील हे शीशमहालच होतं आणि त्यामुळे याचा परिणाम प्रशांत आता बघूयात। मला असं वाटतं की आता मतमोजणीची खरं वाट बघणं आवश्यक आहे। एक्झिट पोलचे वेगवेगळे आकडे ते समोर येताना दिसतात पण आता प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी आपल्याला कळू शकेल की दिल्लीचं विधानसभेचं तख्त कोण गाठतंय। धन्यवाद या सगळ्या माहिती